अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्वजण? आशा करते सर्वजण छान असाल। तर स्वागत आहे तुमचं आजच्या का नवीन व्हिडिओमध्ये, आपली शुभांगी ब्लॉगमध्ये। मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये। तरी बघा, मी ना गिरीजाचा बड्डे झाला ना, ॲब्रो केलेला नव्हता। मग तेजस मला म्हणे, मम्मी तुझे ॲब्रो खूप वाढलेला आहे, चेहरा चांगला दिसत नाही, ॲब्रो करून नये, ॲब्रो करून नये। तर त्यांनी सांगितल्यामुळं मी काल ॲब्रो करून आले। शेवटी आपलीच माणसं आपल्याला चांगलं वाईट सांगणार ना, आपण त्यात राग कशाला म्हणायचा। त्याला वाटलं मम्मीचे ॲब्रोज खूप मोठा दिसत आहे, ॲब्रोज करून आले मी। तर आज ना मी काल पोळा झाला, तर आज मी ना कोंड्याचा मांडा बनवते। काय प्रकार आहे कोंड्याचा मांडा नेमका ना, चला तर तुम्हाला दाखवते मी। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि चला तर मग कोंड्याचा मांडा बघायला आणि खायला। तर कोंड्याचा मांडा बनवण्यासाठी मी सर्व तयारी अगोदरच करून घेतली। म्हटलं जास्त व्हिडिओ मोठा व्हायला नको आणि तुमचा वेळ वायाला जायला नको, तुम्ही बोर व्हायला नको, त्याच्यामुळे मी सगळी तयारी करून घेतली आणि मग व्हिडिओला सुरुवात केली। म्हणजेच हे बघा, हा सार आहे। काल पोळा होता, पुरणपोळी केली होती, सार केला होता। आणि सार मी मुद्दाम जास्त बनवते कारण मला कोंड्यापासून मांडा बनवायचा असतो। तर तो कसा तुम्हाला दाखवते मी। हा सार आहे आणि इथे आहे तांदूळ। आणि हे बघा, इथे मी 2 कांदे चिरून घेतले, 2 बटाटे चिरून घेतले, कढीपत्ता आहे, लसूण बारीक करून चिरून घेतला आहे आणि हे भाजलेले शेंगदाणे घेतले थोडेसे। अर्थातच मी कोंड्यापासून मांडा म्हणजे ह्या सारापासून आहे ना मसाले भात बनवते। तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने ह्या सारापासून मसाले भात बनवते। खूप छान होतो आणि आमच्या घरामध्ये खूप आवडतो हा मसाले भात। तर चला शेवटपर्यंत रेसिपी बघा, खूप मस्त होतो। तर इथे मी कुकर तापत ठेवला आहे सर्वप्रथम आणि कुकरमध्ये मी सगळ्यात अगोदर टाकते चिरलेला कांदा। आणि कांदा परतल्यावर आहे ना, मी आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते। थोडासा कांदा परतून दिला अगोदर, कडू पाणी जळू द्यायचं, मग तेल टाकायचं। आणि तेल टाकून झाल्यावर ना कांदा छान लाल परतला हे बघा। आता याच्यामध्ये मी बाकीचे सामान टाकते। आणि कांदा लाल परतल्यावर मी कढीपत्ता टाकला, लसूण टाकला, बटाटे टाकले, बटाटे पण छान परतले। आता मी याच्यामध्ये टाकते जिरे, थोडेसे जिरे टाकते। नंतर मी याच्यामध्ये टाकते हळद, थोडी कमी टाकायची वरती थोडी। नंतर मी यात टाकते एक चम्मच इतका काळा मसाला टाकते बघा। आणि हे मिश्रण छान परतू देते। आणि हिंग टाकते याच्यामध्ये मी, तर पाव चमचा हिंग टाकला। आणि नंतर ना मी याच्यामध्ये हा सार उरलेला आहे, तर हा सार टाकते। आणि साराला आपण मसाला टाकलेला असतो ना, त्याच्यामुळे मी इथे एकच चमचा मसाला वापरला। आणि आता याच्यामध्ये मी गरजेनुसार आहे ना गरम पाणी टाकते। माझ्याकडून आहे ना शेंगदाणे टाकायचे राहून गेले, तर शेंगदाणे टाकून देते मी वरतून। भाजलेले त्याच्यामुळं काही नाही, परत तरी काही प्रॉब्लेम नाही। शेंगदाणे टाकायचे ना राहून गेले होते माझ्याकडनं, म्हणजे ना मी कांदा बटाटा परतला, मसाला परतला तेव्हा टाकायला पाहिजे होते, पण जाऊ द्या, भाजलेले त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम। तर ह्या शेगडीवर मी गरम पाणी करत ठेवले ना, तर हे पाणी मी तांदळाच्या अंदाजानुसार टाकते। आणि आता छान उकळी येऊन देते तांदळाला, ह्या आधुनाला मी। आणि इथे मी ना 1.5 ग्लास म्हणजे जवळजवळ 1.5 पावशेर तांदूळ घेतले, 1008 तांदूळ घेतले मी। हे 1008 तांदळाचा मसाले भात छान होतो
आता हे तांदूळ धुवून घेते मी. तर बघा इकडे आधण उकळलं आहे. आधण उकळल्यावर मी तांदूळ धुते म्हणजे भात छान होतो. आणि हे बघा हे 1.5 ग्लास म्हणजे 1.5 पावशेर तांदूळ ना मी धुवून आहे ना त्याच्यात टाकून दिले. आणि आता मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकते. थोडं अंदाजाने मीठ टाकायचं कारण आपण सारामध्ये पण मीठ टाकलेलं असतं ना, मग त्या अंदाजाने आता मी मीठ टाकते याच्यामध्ये. ते बघा अर्धा चमचा मीठ टाकलं आहे साधारणतः मी, कारण कसं थोडं आणि असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर खारट झालं तर खावत नाही आणि थोडं बरोबर होईल. आणि मला पाणी थोडं कमी वाटतं तर थोडंसं मी गरम पाणी टाकते याच्यामध्ये. आणि वरतून पाणी टाकायची वेळ आली का पाणी गरम करून घ्यायचं आणि मग टाकायचं, नाहीतर ना भात असो भाजी असो त्याची चव जाती. तर साधारणतः ग्लासभर गरम पाणी टाकते आणि हा भात आहे ना थोडा वेळ असा मोकळा शिजून देते. लगेच काही कुकरला झाकण लावत नाही, त्याच्याने काय होतं भात असा छान फुलतो, गटकं वगैरे होत नाही. ते बघ थोडा वेळ असा छान मोकळा शिजू देते. 5 मिनिट आहे ना मी भात असा छान शिजू दिला आणि आता याला झाकून लावते. आता मी कुकरच्या 3 शिट्ट्या घेते. तर हे आहे आमचं घर यशलक्ष्मी. हे बघा हा आमचा पोर्च आहे. याच्या अगोदर पण तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. इथे कपडे वाळत टाकलेले, इथे चोपाळ आहे आणि इथे आमची गाडी पार्क केलेली आहे. इथे कुंड्यांमध्ये झाडे लावलेली आहे आणि इथे रस्ता आणि इथे समोर आहे ना शेती आहे आणि आम्ही पण थोडे इथे झाडं लावले. हे बघा समोर. आता पावसाळ्यामुळे जरा चिकचिक आहे रस्त्यावर कारण इकडे शेतीचे. आता थोड्या दिवसात इकडे पण प्लॉट वगैरे पडतील. हे बघा हे समोर बिल्डिंग्स वगैरे झालेले आहे. इथे रस्ता झाल्यानंतर हे बघा इथे ह्या बघा तुम्ही आधीचे माझे व्हिडिओ बघितले असतील तर इथे खूप छान गुलाबाचं मोठं झाड होतं, मी अगोदर दाखवलेलं आहे. आणि बघा इथे ह्या कुंड्या ठेवलेल्या आहे. ठीक आहे आता ह्या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे त्याच्या बदल्यात तिथे ह्या कुंड्या आहे. हे बघा हे बघा इथे चोपाळ आहे. बघा परत एकदा दाखवते. इथे आमची गाडी पार्क केलेली आहे आणि एकदा आहे ना मिस्टर ह्या चोपाळ्यावर बसले होते आणि एकदा मिस्टर ना ह्या चोपाळ्यावर बसले होते. जशी मी बसले ना तसेच बसले होते. बघा इथे मागे कपडे वाळत आहे कारण आहे ना पाऊस असतो ना त्याच्यामुळे वरती कपडे टाकता येत नाही. तर आम्ही वरती टाकत असतो पण सध्या पाऊस असतो, वरती टाकले कपडे का ओले होऊन जातात. आणि आमच्या घरात ना समजत पण नाही पाऊस आला की काय. बाहेर घरात जर आपण काही कामात असलो तर कळत नाही पाऊस आला की काय. मग काढ घाल त्याच्यापेक्षा मग आम्ही इथे बॅक साईडला दोरी बांधलेली तिथे कपडे सुकत टाकतो. तर एकदा मिस्टर बसले होते इथे. इथं जे गुलाबाचं आणि फुलांचं झाड इथे लावलेलं होतं. बघा इथे लावलेलं होतं. तिथने ना उंदीर आला पळत पळत आणि इकडे गेला. हे बघा इथे गाडीकडे गेला. असं एकदा आणि 2-3 वेळेस मिस्टरने बघितलं, तेरसने पण बघितलं. मग ते मला काय बोलले, तेरस पण बोलला मम्मी हे झाड काढून टाकून गुलाबाचं आणि हे दुसरं झाड काढून टाक कारण याच्यामुळे उंदरं होतात, गाडीचे नुकसान होईल. पण मी त्यांना सरळ सांगितलं की मी काही गुलाबाचं झाड काढणार नाही कारण गुलाबाच्या झाडावर माझा खूप जीव आहे. तुम्हाला मी याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही माझ्या अगोदरचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल. तर मी काढू देत नव्हते. मी त्यांना सांगायचे की तुम्ही उंदरांसाठी काहीतरी औषध वगैरे आणा कारण हे बघा इथून गाडी एकदमच जवळ असते आणि खरंच उंदरांनी गाडीमध्ये खरंच खूप त्रास केला होता. त्यांचं पण बरोबर होतं पण त्यांना वाटायचं झाड काढावं, मला वाटायचं नाही काढायचं. आणि एकदा ना म्हणजे तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल मागचा तर मी सोमवारी 3-4 सोमवारी ना ब्रह्मगिरीच्या फेरीला गेली होती आणि मिस्टरने तेजसने तो चान्स बघितला का आता ही गेली आहे. त्यांनी मला चांगलं हसत काढून दिलं. मला कळलंच नाही की हे एवढे आनंदाने का मला काढून देत आहे कारण मी असं कुठं जायचं म्हटलं का ते मला म्हणतं नको जाऊ कारण माझे पाय वगैरे दुखता ना. त्यांनी मला एकदम आनंदाने काढून दिले. शारदा होती माझ्याबरोबर. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल. आणि सकाळीच दोघं उठले. मी रविवारी संध्याकाळी गेली होती. सकाळी दोघे उठले, कुदळी घेतली आणि त्यांनी त्या गुलाबाच्या झाडाचं काम केलं म्हणजे ते मुळासकट नष्ट करून टाकलं. ते पण आणि त्याच्या शेजारी फुलांचं झाड होतं ना ते पण दोन्ही झाडं मुळासकट नष्ट करून टाकले. आणि हे बघा या कुंड्या मस्तपैकी इथे लावून दिल्या. या कुंड्या होत्याच अगोदर तर छान ठेवून दिल्या त्यांनी. त्यांना वाटलं म्हणजे या कुंड्या बघून तरी ती आनंदित होईल कारण त्यांना माहिती आहे
हिला झाडांचं वेड आहे. आणि इथली घाण काढून त्यांनी हे बघ इथे समोर टाकली. वाळली ती थोडीफार आता, कारण झाड ना सोमवारी सकाळी कट केलं, 2-4 दिवस झाले आता ना, त्याच्यामुळे ती घाण वाळून गेली आता झाडांची. ही बघा पावसामुळे चिडचिड दिसते. तर मला खूप राग आला, खूप मला संतापानावर झाला. मी दोघांना पण खूप चिडली, पण दोघांनी मला खूप समजून सांगितलं की जाऊ दे, इथं समोर तू झाडं लावू म्हणे. हे बघा इथे ना समोर शेती आणि खूप अडचणी लावली मी थोडी झाडं, पण मग इथे पण छान जागा केलेली होती. मला इथे समोर दारासमोर गुलाबाच्या झाडाची खूप हौस होती, लहानपणापासून हौस होती मला. आणि माझं झाड त्यांनी कापून टाकलं. मला खूप दुःख झालं. मी दोघांशी पण खूप भांडण केलं. म्हटलं तुम्ही माझा विश्वासघात केला आहे, तर ते मला खूप बोलणं करायला लागले. याला कसं काय तू विश्वासघात म्हणते, याच्यामध्ये आम्ही काही तुझं काही नुकसान केलं आहे का? गाडी महत्त्वाची का, गुलाबाचं झाड तुझं महत्त्वाचं? कारण गाडीची किंमत पण शेवटी म्हणजे तिच्यावर लोन काढलेले, लोन वगैरे सगळं धरून ती पुष्कळ 11 लाखापर्यंत गाडी जाते. मग आणि शिवाय आमच्या पिल्लूनी घेऊन दिलेली गाडी ती पण आम्हाला तेवढीच महत्त्वाची. शेवटी मनाची समजूत घालून घेतली आणि मी शांत झाली कशी बशी. पण दोघांनी ना माझा खूप मोठा विश्वासघात केला, तुम्हाला खरंच सांगते. मला जाऊ दिलं, एकदम गोडीत जाऊ दिलं त्यांनी मला. आणि मला म्हटलं बाई हे ह्यावेळेस काहीच माझ्याशी भांडण नाही केलं दोघांनी पण. कारण त्यांचं म्हणणं काय असतं माहिती का, इकडून झालं का तिकडे झालं का तिकडे तुझं चालूच असतं जाणं येणं. थोडा आराम करत जाय, कारण ना माझे पाय वगैरे पण दुखतात. मला खरंच सांगते, मी जाते पण तिकडनं आल्यानंतर ना थोडी आजारी होती, पाय वगैरे दुखतात माझे. तरी बघा त्यांनी मस्तपैकी कुंड्या छान ठेवून दिल्या. त्या म्हणे हे बघ या कुंड्या पण किती छान दिसत आहे बघा. तर इथं जे गुलाबाचं झाड होतं ना त्याच्या पुढे ह्या छान कुंड्या ठेवल्या. हे बघा इथे मागं होतं मस्त गुलाबाचं झाड, खूप मस्त झाड होतं, खूप फुलं यायचे त्याला. मी याच्या अगोदर दाखवले भरपूर वेळेस व्हिडिओमध्ये तर ते गेलं माझं झाड. माझं लहानपणीपासून एवढं जीव असलेलं झाड माझं गेलं. ते बघा इकडे काही कुंड्या आहे आणि हे बघा इकडे काही कुंड्या आहे. हे शोचे झाड आहे सर्व. बघा इथे मस्त आहे ना नागिनीच्या पानाचा वेल लावलेला आहे, छानपैकी छान फुटला आहे तो पण. हे बघा इकडे हे शोचे सुंदर झाड आहे. जाऊ दे आता. आणि ही बघा इकडे आहे आमची ही प्रिन्सेस, आमची डॉटर्स गिफ्ट आमच्या पिल्लोनी दिलेली. हे बघा डॉटर्स गिफ्ट आम्ही नावच टाकून घेतलं तिच्यावर. शेवटी म्हटलं जाऊ द्या, शेवटी मीच विचार केला आपली डॉटर्स गिफ्ट महत्त्वाची ना, कारण आमच्या पिल्लोनी दिलेली खूप प्रेमाने आम्हाला, खूप तिने आमची काळजीपोटी आम्हाला दिलेली. तसे गुलाबाचे झाडं 2-3 अजून लावलेले आहे, पण मग हे झाड खूप मोठं होतं आणि खूप त्याला फुलं यायचे ना. मला खूप दुःख झालं. म्हटलं तुम्ही माझा विश्वास घातला. तर ते दोघं पण खूप हसायचे, आणखी मला वेड्यात काढायचे. ते रोज मी बाहेर आले का रोज मला टेन्शन, माझं झाड गेलं. पण शेवटी मनाची समजूत घालून घेतली आणि आवर घातला मी मनाला. म्हटलं जाऊ द्या आपण समोरच झाडं लावू, कारण आहे समोर जागा. आता मी समोर गुलाबाचं झाड लावलं. परत इकडे साईडला पण तसे झाडं लावलेले, पण हे कसं समोर होतं आणि खूप छान असं हिरवळ काळा मस्त खूप भारी दिसायचं ते. तसं अशा प्रकारे यांनी माझा विश्वासघात केला हो. तसं हे बघा इथे गुलाबाचं झाड लावलेलं आहे, थोडे फुले येतात त्याला पण छोटे आहे अजून ते. हे पण मोठं होईलच. म्हटलं जाऊ द्या. इथे गुलाबाचं झाड आहे बघा आमच्या आहे ना प्रिन्सेस जवळच आहे. इथे ही आमची प्रिन्सेस आहे आणि हे इथे गुलाबाचं झाड आहे. झाडं लावायला हौस वाटते पण खूप आवरावं लागतं. हे बघा किती इथे गवत झालेलं आहे. हे सारखं साफ करावं लागतं. एक तर कोणी माणूस पण भेटत नाही. आपण जर म्हटलं पैसे देऊन करून घेतो, भेटत नाही. मग कुदळी आणलेली मिस्टरांनी आणि मग कुदळीने ते रविवारी वगैरे त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते काढता. मला पण जसा वेळ मिळेल तसं मी काढते, तेरच काढतो. तर चला अशा प्रकारे ना खूप मला टेन्शन आलं, पण जाऊ दे आता मी माझ्या मनाची समजूत घालून घेतली. तर चला तर आता कुकर पूर्ण थंड झालं आहे 15 मिनिटात. आता तुम्हाला दाखवते मी हा भात कसा झाला आहे. तर हे बघा असं पाणी याच्यावरती येतं, कारण आहे ना हा साराचा भात असतो ना, असं पाणी याच्यावरती येतं. पण अजिबात घाबरायचं नाही, कारण आहे ना ती डाळ टाकली असते त्याच्यामुळे असंच पाणी येतं. हे बघा आणि याच्यावर आता मी कोथिंबीर चिरून टाकते. हे बघा बारीक कोथिंबीर चिरूनचं आणि खूप भारी वास येतो मस्तपैकी एकदम. सार ना मी फ्रीजमध्ये ठेवला होता, कारण म्हटलं घरात नको व्हायला. आणि आमच्या घरात ना हा भात आवडतो स्पेशली, त्याच्यामुळं मी ना दरवेळेस मुद्दाम सार जास्त करते आणि मुद्दाम दुसऱ्या दिवशी आम्ही हा भात करतोच. आणि तुम्हाला माहिती का असा भात सेम टू सेम असा काळा कलरचा भात ना माझ्या भावाला मिरिंडा खूप आवडायचा.
तर तो काय करायचा माहिती का, माझ्या आईला सांगायचा, आई काळा भात कर, काळा भात कर. आणि माझी आई खास त्याच्यासाठी ना कांदे भाजून काळा भात करायची. तर बघा वरती पाणी दिसत होतं, पण मध्ये बघा सगळं पाणी बरोबर ऑब्झर्व करून घेतलंय. आणि आता परत आहे ना मी याला आहे ना 5 मिनिट आहे ना झाकण लावून ठेवते मस्तपैकी. एकदम छान भात झालाय हे बघा. आणि ना 5 मिनिट परत वाफ घेतली मी. आणि हे बघा आता भात बघा किती छान झालं आहे. बघा सगळं पाणी ऑब्झर्व करून घेतलं आहे आणि मस्त झाला एकदम मोकळा. मिस्टरांना असाच भात आवडतो मोकळा. असा भात तुम्ही नक्की करून बघा. याला असं म्हणतात कोंड्यापासून मांडा. चला आता आम्ही मस्तपैकी जेवण करतो. चला तर मग या जेवायला. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. मस्त गरमागरम पिठलं चपाती आणि कोंड्यापासून मोंडा केलेला मसाले भात खायला. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.